तर मित्रांनो, आज आपण मानसिक अभियोग्यता म्हणजेच त्याला बुद्धिमत्ता असे आपण म्हणतोया. बुद्धिमत्तेमधील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे वेगळा घटक निवडा. हा बुद्धिमत्तेतील आपण पहिला चॅप्टर सुरुवात करत आहोत. मित्रांनो, तुम्हाला नवोदय विद्यालय परीक्षेमधील अतिशय महत्वाचे ट्रिक्स तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, वेगळा घटक निवडा त्यालाच आपण ऑड मॅन आउट असे म्हणतो. तर ऑड मॅन आउट मधील आपल्याला एकदम जबरदस्त अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला नवोदय विद्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न जर विचारला तर तुमचा तो प्रश्न चुकणार नाही. तर सुरुवात करूया आपण ऑड मॅन आउट म्हणजेच त्याला वेगळा घटक निवडा किंवा वेगळी आकृती निवडा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 4 प्रकारचे फिगर दिलेले असतात आणि 4 प्रकारच्या फिगर मधून 3 फिगर्स अशा असतात की त्यांच्यामध्ये साम्यता असते आणि एक फिगर अशी असते की त्याच्यामध्ये भेद असते म्हणजेच वेगळी असते आणि ती वेगळी आकृती ओळखायची आहे आणि ओळखल्यानंतर आपल्याला त्या ऑप्शनला टिक करायचंय. अशा प्रकारे वेगळा घटक निवडामध्ये प्रश्न विचारला जातो. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला बघूया की यामध्ये ट्रिक्स काय आहेत, की ह्या ट्रिक्स आपल्याला तुमच्याकडे ह्या ट्रिक्स नसतील तर मित्रांनो व्हिडिओला पॉज करा आणि त्यानंतर या संपूर्ण जे काही ट्रिक्स दिलेले आहेत त्या ट्रिक्स नोंद करून ठेवा, जेणेकरून जेव्हा तुम्हाला ऑड मॅन आउट हा प्रश्न येईल तर त्यावेळेस तुम्हाला या ट्रिक्स फक्त अंमलात आणायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला काही सेकंदामध्ये तुम्ही दिलेली आकृती ही वेगळी आकृती ओळखता येणार आहे. तर चला आपण पहिला बघूया की अंशाचा कोन तयार करणे. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की अंश म्हणजे 30 अंशाचा कोन, 90 अंशाचा कोन, 180 अंशाचा कोन अशा प्रकारचे वेगवेगळे कोन असतात. परंतु अंशाचा कोन तयार करणे म्हणजेच कशा प्रकारे प्रश्न असू शकतो. उदाहरण घेऊया. हा आपल्याला माहिती आहे की काटकोन त्रिकोण आहे, बरोबर. दुसरी पण अशी आकृती दिलेली असती, हे ज्याच्यामध्ये पण देखील काटकोन त्रिकोण आहे. तिसरी पण आकृती अशाच प्रकारे काहीतरी डायरेक्शन चेंज करून अशी दिलेली असते आणि एक आकृती अशी दिलेली असते. ओके. मग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय की हा दिलेला आकृती, हा दिलेली फिगर मध्ये सर्व तिन्ही फिगर मध्ये इथे देखील 90 अंशाचा कोन आहे, इथे देखील 90 अंशाचा कोन आहे आणि इथे देखील 90 अंशाचा कोन आहे. परंतु या आकृतीमध्ये 30 अंशाचा कोन असल्यामुळे या 4 आकृतीपैकी ही आकृती वेगळी आहे आपण निश्चितपणे सांगू शकतो. म्हणून ऑड मॅन आउट मध्ये अशा प्रकारचा कोनावर आधारित देखील प्रश्न येतो. तर दुसरी टिक्स आहे की क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज, म्हणजेच त्याला आपण म्हणतो की घड्याळाच्या दिशेने आहे की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे, हे पण पाहणे अतिशय आवश्यक आहे. आता अशा प्रकारच्या ट्रिक्स मध्ये आपण कशा प्रकारचा प्रश्न आला जातो बघा. समजा एक आकृती आहे, ही कोणत्या दिशेने आहे, घड्याळाच्या दिशेने. दुसरी आकृती अशी तयार होते, तिसरी आकृती समजा अशा प्रकारे तयार झाली आणि चौथी आकृती अशा प्रकारे तयार झाली. मग आपल्याला जर दिसायला तर हे 4 फिगर्स हे एकदम सेम वाटतात, सारखे दिसतात. परंतु जर याचा व्यवस्थित विचार जर केला तर यामध्ये क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरलेल्या फिगर आहेत आणि काही अँटी क्लॉकवाईज फिरलेली फिगर आहे. बघा या ठिकाणी ही फिगर जी आहे क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरलेली आकृती आहे. त्यानंतर दुसरी आकृती देखील घड्याळाच्या दिशेनेच फिरलेली आहे. त्यानंतर तिसरी देखील घड्याळाच्या दिशेनेच फिरलेली आहे आणि चौथी ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलेली असल्यामुळे यामधील ऑप्शन क्रमांक डी हा या प्रश्नाचं उत्तर असेल. तर म्हणून मित्रांनो, जेव्हा ऑड मॅन आउट आहे तर त्यामध्ये अंशाचा कोन अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे हे पाहणं अतिशय आवश्यक आहे. तर आपण आता ट्रिक्स नंबर 3 कडे जाऊया. बघा, ट्रिक्स नंबर 3 आहे की चिन्हांची दिशा. आपण चिन्ह माहिती करून घ्या. सर्वप्रथम हा डॉट आहे, हा त्रिकोण आहे, त्यानंतर हा एरो आहे, बरोबर. त्यानंतर हा स्टार आहे, त्यानंतर हा ऍश आहे. अशा प्रकारचे विविध चिन्ह येतील आणि चिन्ह आल्यानंतर दिलेल्या फिगर मधून ते चिन्हची डायरेक्शन कशा प्रकारे आहे, ते 30 अंश कोनामधून फिरतात का त्यांनी अँटी क्लॉकवाईज फिरतात की क्लॉकवाईज फिरतात हे पाहणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून या घटकामध्ये आपल्याला दिलेल्या 4 आकृती अतिशय सोप्या वाटतात, परंतु यामध्ये अतिशय बारीक निरीक्षण असणे अतिशय आवश्यक आहे. मग चिन्हांची दिशामध्ये आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया की चिन्हांची दिशा मध्ये आता हा एक रेघ आहे, ही एक आकृती आहे. दुसरी आकृती आपण असं समजूया, तिसरी आकृती आणि चौथी आकृती. बघा या ठिकाणी 4 प्रकारची आकृती आहेत.
जेव्हा अशा प्रकारची आकृती येतात तर सर्वप्रथम आपला नजर निघून जाते डायरेक्ट पहिले की हा तर 90 अंशाचा कोण आहे, काटकोन आहे, हा देखील काटकोन आहे, हा देखील काटकोन आहे. परंतु काटकोन पाहिल्यानंतर पहिल्या दृष्टिक्षेपामध्ये आपल्याला काटकोन दिसलं, पण दुसऱ्या वेळेस जेव्हा जेव्हा वेगळा शब्द ओळखा किंवा वेगळा फिगर ओळखा अशा प्रकारे प्रश्न विचारलं जातं तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की चिन्ह जे असतात ते चिन्हाचं बारीक निरीक्षण करणं अतिशय आवश्यक आहे. बघा या ठिकाणी पहिली लॉजिक लागली की संपूर्ण हे देखील 90 अंशाचे कोण आहेत. दुसरी लॉजिक लागायचे की या ठिकाणी डायरेक्शन कोणते, या चिन्हाची डायरेक्शन कोणती आहे, एरो. बघा या ठिकाणी हे आहे बाहेरच्या साईडने, हे देखील बाहेरच्या साईडने आहे, इथे देखील बाहेरच्या साईडने आहेत, इथे देखील बाहेरच्या साईडने आहेत, इथे देखील बाहेरच्या साईडने एक आहे पण दुसरी ही इनसाइड कडे आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. म्हणजे ज्या दिलेल्या आकृतीपैकी 3 आकृती हे साम्य आहेत आणि एक आकृती ही वेगळी आहे. म्हणून जेव्हा वेगळा घटक निवडा अशा प्रकारे विचारला जातो तर त्यावेळेस आपण चिन्हाची दिशा देखील पाहणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर बघूया बाजूंची संख्या. आता बघा मित्रांनो, बाजूंची संख्या ओळखत असताना आपण एक उदाहरण घेऊया. बाजू म्हणजे त्याला आपण साइड देखील म्हणतो. बघा या ठिकाणी हा एक समजा ई आहे, त्यानंतर व्ही आहे, हा डब्ल्यू आहे आणि हा एम आहे. या ठिकाणी आपल्याला डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्याला असा प्रश्न पडून जातो लगेच की हे तर संपूर्ण अल्फाबेट्स आहेत, मग यामध्ये वेगळं काय असू शकणार आहे. तर यामध्ये आपल्याला लॉजिक लावायचे की बाजूंची दिशा संख्या. तर या ठिकाणी बाजू मोजणं अतिशय आवश्यक आहे. आता ही जे अक्षर आहे हा किती रेषापासून तयार झाला, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. ओके. त्यानंतर व्ही किती मधून झालेला आहे, हा 2 रेषापासून व्ही हा अक्षर तयार झालेला आहे. त्यानंतर डब्ल्यू 1, 2, 3, 4. डब्ल्यू किती पासून तयार झालाय, 4. त्यानंतर हा एम 1, 2, 3, 4. यामध्ये देखील 4 आहे, यामध्ये देखील 4 आहे, परंतु व्ही मध्ये हा 2 रेषापासून तयार झालेला असल्यामुळं दिलेल्या आकृतीपैकी हा आकृती ही वेगळी आहे. म्हणून मित्रांनो आपल्याला बाजू ओळखणे देखील अतिशय आवश्यक आहे. यानुसारच आपण दुसरे एक उदाहरण पाहूया की बाजू कशा ओळखायच्या आहेत. समजा या ठिकाणी अशा प्रकारची देखील आकृती दिलेली असते, बरोबर. म्हणजेच यामध्ये ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. ओके. त्यानंतर आपण लक्षात घेऊया की हा एक चौरस आहे आणि आतमध्ये देखील एक चौरस आहे. त्यानंतर हा त्रिकोण आहे आणि या ठिकाणी यामध्ये डिवायडेशन झालेलं आहे. त्यानंतर ही एक आकृती आहे. ओके. आता बघूया या आकृतीमध्ये एकूण अशा प्रकारचे आरे 2 आहेत, बरोबर. यामध्ये चौरस देखील किती आहेत, 2 आहेत. पण यामध्ये देखील त्रिकोण किती आहेत, परफेक्ट 2 आहेत. आणि यामध्ये देखील त्रिकोण 2 आहेत. मग आपल्याला असा प्रश्न पडतो की या दिलेल्या आकृतीमध्ये तर सगळे सारखेच वाटतात, मग यामधील वेगळी आकृती कोणती असेल. तर यानंतरचे आपल्याला लॉजिक लावायचं आहे की या ठिकाणी बघूया 1, 2, 3, 4. या ठिकाणी 4 आहेत, रेषेपासून 4 बनलेले आहेत. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, बरोबर. त्यानंतर 1, 2, 3, 4 आणि ही एक 5. आता यामध्ये बघूया 1, 2, 3, 4 आणि ही एक 5. म्हणजेच यामध्ये 1, 2, 3 आणि 4 आहेत एकूण रेषा. यामध्ये देखील 1, 2, 3, 4 आहेत आणि यामध्ये देखील 1, 2, 3, 4 आहेत, बरोबर. परंतु या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती रेषा आहेत, 5 आहेत. म्हणून या दिलेल्या आकृतीमधील बाजूंची संख्या ओळखत असताना ही आकृती चुकीची आहे, म्हणजे ही आकृती वेगळी आहे. त्यानंतर बघूया आपण 5वा ट्रिक काय आहे की अचूक निरीक्षण. यामध्ये जेव्हा ऑडमॅन आउट मध्ये जेव्हा 4 आकृत्या दिलेल्या असतात त्यावेळेस आपल्याला बारीक निरीक्षण असणं अतिशय आवश्यक आहे. कारण आकृत्या वेगवेगळ्या दिलेल्या असतात पण त्यामध्ये फुलस्टॉप असतो, स्टार असतात, रेषा असतात. त्या एक रेषा पकडल्यानंतर त्या 4ही आकृतीमध्ये टॅली करत जाणं अतिशय महत्वाचं आहे. ती टॅली सक्सेसफुल झाली तर आपण दुसरी छोटासा जो काही चिन्ह असेल तो चिन्ह 4ही आकृतीला अप्लाय करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून ही 4 नंबरचे एक ट्रिक्स लक्षात ठेवा. त्यानंतर 6वं आहे की चिन्ह शेवटपर्यंत तपासणे. समजा या ठिकाणी 4 आकृती दिलेल्या आहेत, 4 फिगर आहेत. 4ही फिगर जर बघितलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं एक पाहिल्यानंतर रोटेशन एक निदर्शनास येते. रोटेशन झाल्यानंतर आपल्याला या रेषेमध्ये बघा या ठिकाणी ह्या दोन्ही टोकाला, या पहिल्या टोकाला डॉट आहे आणि दुसऱ्या टोकाला या ठिकाणी कंस बनवलेला आहे, म्हणजे कोन बनवलेला आहे. परंतु ऍक्च्युअली या आकृतीमध्ये
वरच्या साईडला आणि खालच्या साईडला आहे, म्हणजे समोरच्या साईडने नाहीये. इथे देखील साईड बाय साईड एक डॉट आहे आणि इकडे कोन आहे. इथे देखील इकडे डॉट आहे आणि इथे कोन आहे. पण या दिलेल्या आकृतीमध्ये वेगळा काय आहे तर या ठिकाणी ही आकृती वेगळी आहे, कारण हे समोरच्या साईडने दिलेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला साईड बाजूने अँगल आणि डॉट दिलेला असल्यामुळे आपण व्यवस्थित ओळखू शकतो. तर बघा मित्रांनो, वेगळा घटक निवडा म्हणजेच ऑड मॅन आउट मध्ये आपल्याला ह्या ट्रिक्स वापरणं अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. थँक्यू.